ती गेली असेल, तिने म्हटलं चांगलं लागलंय, चवदार आहे, तुम्ही पण खा. मग तो नवरा म्हटला तर लागा नको, देवाने सांगितलं हे खायचं नाही, तू कशाला तोडलं, कशाला खाल्लं. मग बायकोने प्रश्न केला असेल, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. पानसट बायको नाही, पानसट नाही. तुमचं माझ्यावर काय नाही. असं थोडी माझं प्रेम नाही, माझं प्रेम नाही असं होऊ शकत नाही. अरे मी प्रेम करतो तुझ्यावर, खूप सारं प्रेम आहे माझं तुझ्यावर. मग एवढं प्रेम करतो तर एवढं एक घास खायलाच काय होतं, खाऊन दाखव ना, मला बरं वाटत नाही मनाला. मग ते दोघं गीत 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 गात गात, मैं तेरा तू मेरी दुनिया से क्या लेना. हातात हात घेतला, तिला तो भरत, ती त्याला भरवती, और मैं तेरा तू मेरा. देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपाचा, त्याच्या सारखा दिसणारा, पवित्र, गोरीने महिमेने भरलेला असा मानव देवाने तयार केला होता परमेश्वराच्या आराधनेसाठी. त्या फळ खाल्ल्याने, त्या पाप केल्याने मनुष्य त्याच वेळी देवापासून दूर झाला. परमेश्वर आणि माणसामध्ये एक दरार निर्माण झाली. मनुष्याच्या जीवनामध्ये पाप आलं. जसा रोज परमेश्वर आदामाने हवेला भेटायला येत होता, तसा ह्याही दिवशी परमेश्वर त्यांना भेटायला आला. ह्याही दिवशी परमेश्वराला संगती करायची होती. ह्याही दिवशी परमेश्वराला खूप साऱ्या गप्पा गोष्टी त्यांच्या सोबत करायच्या होत्या. त्या दोघा नवरा बायकोच्या खांद्यावर हात टाकून परमेश्वराला चालायचं होतं. खूप काही गोष्टी त्यांच्या सोबत शेअर करायच्या होत्या. त्यांच्याकडून देवाला त्याचं गुणगान, त्याची स्तुती, त्याची तारीफ ऐकून घ्यायची होती. घ्यायची नसेल का देवाला? देवाला खूप आवडतं जेव्हा आपण त्याची स्तुती करतोय ना, म्हणून आपण नाचून गाऊन स्तुती गातो ना. खूप आवडतं देवाला जेव्हा तुम्ही त्याची तारीफ करता. जेव्हा आदाम आणि हवेने हे फळ खाल्लं नव्हतं, जेव्हा हे पाप केलं नव्हतं, तेव्हा रोज ते लोक परमेश्वराची तारीफ करायचे. एक एक गोष्टी नवीन नवीन विचारायचे की देवा हे असं कसं, हे कसं, ते कसं. बापच शेवटी तो लेकरांच्या खांद्यावर हात टाकल्यावर लेकरं आणि बाप खूप चांगलं त्यांचं ट्युनिंग जमलं होतं. खूप सुंदर असं एदेन बाग होती ती. प्रियांनो, या प्रियाने खडा टाकला. हालेलुया.